नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ट्रॅव्हल बस 40 ते 50 फूट दरीत कोसळली, 22 प्रवासी जखमी। खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक सोमवार दिनांक 24 रोजी पहाटे 5च्या सुमारास भीषण अपघात झाला। पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खाजगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेडला धडक देत सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती। पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेड्स न पडल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे। बसची धडक बसतात ती थेट दरीत कोसळली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले। पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले। खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात श्यामल विजय अंजर्लेकर वय वर्ष 40 राहणार गिम्हवणे दापोली, काजल मारुती शिगवण वय वर्ष 23 राहणार दमामे दापोली, दिलीप शिवराम मोहिते वय वर्ष 55 राहणार तळसर चिपळूण, अमरनाथ मिलिंद कांबळे वय वर्ष 27 राहणार लातूर, दीपाली दत्ताराम नाचरे वय वर्ष 27 राहणार भडवणे दापोली, प्रतीक प्रकाश गुरव वय वर्ष 22 राहणार शिरवली खेड, प्रिया प्रकाश गुरव वय वर्ष 23 राहणार शिरवली खेड, आळंदी बालाजी नाचरे वय वर्ष 74 राहणार दमामे दापोली, सर्वेश दीपक गुहागरकर वय वर्ष 22 राहणार आडे दापोली, मयुरी मारुती शिगवण वय वर्ष 45 राहणार दमामे दापोली। याशिवाय चालक, वाहक तसेच इतर 10 प्रवाशांना चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत। धुके आणि सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग त्यामुळे हा गंभीर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।